ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी सौमित्र बोलतोय. तुम्हा सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. एबीपी माझाच्या या डिजिटल पेजवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि फार वेळ घेत नाही, कारण माझ्या समोर बसलेली जी पाहुणी आहे तिला तुम्ही कदाचित ओळखलं असेल, कदाचित ओळखलं नसेल सुद्धा, कारण ती नेहमी आपल्या समोर जेव्हा यायची तिचा लुक अटायर वेगळा असायचा. मी स्वागत करतो अमृता पवार. अमृता, खूप खूप स्वागत तुझं. नमस्कार. नमस्कार. अमृता पवार म्हटल्यानंतर कदाचित लोकांना पटकन कळणार नाही, पण हीच ती ऍक्ट्रेस आहे जिनं स्वराज्य जननी जिजामातामध्ये जिजाऊंची भूमिका केली होती. आणि जवळपास 100 पेक्षा जास्त एपिसोड ती आपल्या समोर होती, टीव्ही समोर होती, आणि तिच्यावर महाराष्ट्रानं खूप प्रेम केलं. तर हीच ती. आता अमृताला या इथे बोलण्यामागचं कारण असं मंडळी, की आता अमृता त्या सिरियलमध्ये नाही आहेत. त्या सिरियलनं आता लीप घेतली आहे आणि तिच्या जागी आता बारबेबी जीनमध्ये आली आहे. नेव्हर माइंड. पण मग आतापर्यंत अमृता आपल्याला नेहमी जिजाऊंच्या भूमिकेमधून, त्यांच्यासारख्या पोशाखांमधून, वेशभूषेमधून दिसत होती. पण आता ती अमृता इंडिव्हिज्युअल आहे. तर आता आपण अमृताशी गप्पा मारणार आहोत. अमृता, बेसिक पहिला प्रश्न असा माझ्या मनात येतो की कलाकार हा भूमिकेचा भुकेला असतो, आणि जेव्हा एखादी भूमिका येते तेव्हा आनंद होतो, आणि तेव्हा ती जाते तेव्हा अर्थातच वाईटही वाटत असेल. तर जेव्हा हे तुला कोरोना झाल्याचं कळलं आम्हाला, आणि मग असं लक्षात आलं की अरे सोडायला लागते सिरियल, हा सगळा एपिसोड काय झाला होता हे सांग. सगळ्यात आधी सांगेन की कोरोनाची लागण झाली आहे, पण मी खूप व्यवस्थित आहे. मला कसलाही त्रास होत नाहीये. आता जेव्हा मला कळलं की मला सर्दी झाली आहे, सो सिम्पटम्स थोडेफार दिसत होते, आणि ते घेऊन सेटवर जाणं शक्य नव्हतं, कारण रोज 30 लोकांबरोबर मी कॉन्टॅक्टमध्ये येत होते. तर एक जबाबदारी म्हणून मी आमच्या प्रोड्युसरना सांगितलं, आणि त्यांनी पण टेस्ट करायला सांगितले, आणि त्यात मी पॉझिटिव्ह आले. सगळ्यात आधी डोळ्यासमोर आलं की आत्ता खरे एपिसोड सुरू होणार होते, आता खरी जर्नी सुरू होणार होती, आणि त्यात मला हे सगळं झालंय. तर डोळ्यासमोर फक्त मालिका दिसत होती, कारण ही भूमिका खूप जवळची होती. खूप मेहनत घेतली होती मी या भूमिकेसाठी. आणि पण ठीक आहे, म्हणजे जेव्हा कळलं की आता हा डिसिजन घेण्यात येणार आहे की लीप घेणार आहे मालिकेत, तर तेव्हा एकदम कन्फर्म झालं की आता आपल्याला सोडावी लागणार आहे मालिका. आणि तेव्हा खूप वाईट वाटलं, पहिली गोष्ट म्हणजे, कारण मला करायची होती पुढे. म्हणजे मला दिसत होतं की पुढे 2-3 महिने मला ही भूमिका जगता येणार आहे. मी लास्ट टाइम पण आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी सांगितलं होतं की मला नेहमी आनंद याचा होता की ही भूमिका मला जगता येते. रोज सेटवर जाऊन मला जिजाऊमा साहेबांच्या पोशाखात राहता येतंय, दिवसभर त्यात वावरता येतंय. ह्याचं सुख वेगळं होतं, आणि ते आपल्याला आता करता येणार नाहीये. पण ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणालात तसं की कलाकार हा भूमिकेसाठी भुकेला असतो, आणि मला दिसत होतं की पुढे मला अजून खूप भूमिका करायच्या आहेत. आपलं वय लहान आहे, तर त्यामुळे मी खुश होते की आता ठीक आहे, ही भूमिका करता आली, हे खूप मोठी गोष्ट आहे, आणि याच्या पुढे आता मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतील. तू जसं म्हणालीस की याच्यामध्ये खरं तर पुढचे काही एपिसोड फार महत्वाचे होते, कारण तुला भूमिका जगता येणार होती. असं काय असणार होतं त्या एपिसोडमध्ये? ऍक्ट्रेस म्हणून तुला काय त्याच्यामध्ये प्लेजर मिळणार होतं? आतापर्यंत जे एपिसोड झाले त्यात शहाजी महाराजांबरोबर जिजाऊमा साहेबांनी त्यांचा प्रवास कसा झाला हे दाखवण्यात आलं होतं. आता शहाजी महाराज हे कर्नाटकात गेले, आणि जिजाऊ मासाहेब या शिवबांना घेऊन पुण्यात आल्या. सो आता त्यांच्या एकटीचा प्रवास सुरू होणार होता, की कशा प्रकारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बरोबर घेऊन हा प्रवास केला, काय काय संकट त्यांच्या समोर आली, आणि एकटीनं त्यांनी जे काही शहाजी महाराजांनी त्यांची शिकवण होती त्या शिकवणी खाली कसं काय त्यांनी त्यांचा विरोध केला, हे सगळं बघायला मिळणार आहे. ओके, ठीक आहे. पण शेवटी असं असते, शो मस्ट गो ऑन, त्यामुळे तू ते खेळाडू वृत्तीने स्वीकारलं सुद्धा. मला दुसरा प्रश्न असा पडतो की जेव्हा एक लक्षात येतं आपल्या की अरे ही मालिका बंद होतीये, तेव्हा टेन्शन पण येत असेल ऍक्टर म्हणून की अरे आता पुढे काय, कारण एकीकडे लॉकडाऊन आहे, एकीकडे अजून काम नीट सुरू होत नाहीये, दुसरीकडे हातातली मालिका जातीये, तिसरीकडे कोरोना आपल्यालाच झालेला आहे. म्हणजे कुटुंबाची काळजी पण आहे की सगळं नीट बाकीच्या कोणाला ते काही होऊ नये. अशा वेळेला मध्ये ऍक्ट्रेस म्हणून तुझा मेंटल बॅलन्स कसा साधतेस तू?
अगदी करेक्ट आहे. हे सगळे विचार डोक्यात आले, पण ते एका दिवसासाठी ठेवणं महत्वाचं असतं. आणि माझे बाबा मला कायम सांगतात, की कितीही संकट असली तरी त्यात पॉझिटिव्ह राहिलं, आपण मेंटली स्टेबल राहिलं, तर ती संकट कशी घालवायची, त्याला विरोध कसा करायचा, त्याच्यात कसं टॅकल करायचं हे आपल्याला आपोआप कळतं. त्यासाठी मेंटली स्टेबल असणं खूप गरजेचं असतं. सो तेच मी फॉलो केलं. एक दिवस मी हे सगळे विचार डोक्यात येऊ दिले. म्हटलं की या जे तुम्हाला माझ्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मला कळू दे. आणि दुसऱ्या दिवसापासून मी विचार केला की आता हे कसं सॉल्व्ह करू शकतो आपण. पहिली गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एकतर सगळं खूप फ्लक्च्युएटिंग आहे या फील्डमध्ये. त्यामुळे हो. त्यामुळे हे कॉन्टॅक्ट करणं, फटाफट लोकांना सांगणं की आता मी फ्री आहे. आता मी भूमिका शोधतेय, मला काम करायला आवडेल. हे सगळं सुरुवात केली मी ऑब्व्हियसली. आणि ऍट द सेम टाइम मी इम्प्रूव्ह कसं करेन स्वतःला याकडेही लक्ष दिलं. कारण या फील्डमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी थांबून चालत नाही. तुम्हाला सतत स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस आणि इम्प्रुव्हमेंट आणावे लागतात. सो त्याकडे लक्ष दिलं की मी आता काय करू शकते या दिवसात. कारण जसं मी म्हटलं तसं की मी व्यवस्थित आहे. मला काही मग तू काय करू शकतेस? मग तुला थांबवतो, मग तू काय करू शकतेस याच्यावर तू ठाम झालीस की ओके मी हे करू शकते, आणि काय सुरू केलंस? मी आता काही दिवसांनी, आता माझं क्वारंटीन संपेल, होम क्वारंटीन संपेल, तो मी ऑनलाईन डान्स क्लासेस सुरू करणार आहे. मी कुठली भाषा नवीन शिकू म्हणजे शकते त्या. त्यामुळे तू ऑनलाईन डान्स क्लासेस तू घेणार आहेस की तू जॉईन करणार आहेस? मी शिकणार आहे. ओके, गुड. आणि मी नवीन भाषा कुठली शिकू शकते याचा आता विचार करते की कुठली तरी एक भाषा आपण अजून नवीन छान शिकू शकतो या वेळात. सो त्याकडे लक्ष देतेय. पुन्हा माझ्या फिटनेसकडे लक्ष देतेय. कारण जिजाऊ साहेबांच्या भूमिकेसाठी मला वजन वाढवायचं होतं. तर ते आता मला व्यवस्थित कमी करावं लागेल थोडं, जे काही वाढवलं होतं ते. तर तिकडे मी लक्ष देतेय. माझ्या आहाराकडे लक्ष देते. माझं वजन जेव्हा मी जॉईन केली सिरियल तेव्हा 47 होतं आणि ते मी 53 केलं होतं. तर 6 किलो वजन मी वाढवलं. आता म्हणजे पुन्हा ते कमी करायचंय. कमी करावं लागेल. ओके. या सगळ्या काळामध्ये जवळपास 100 एपिसोड्स तू केले, त्याच्यामध्ये खूप तुला फॅन्स भेटले असतील, जिजाऊंवर प्रेम करणारे, त्यांना दैवत्व देणारे माझ्यासारखे पुष्कळ आहेत. तर सगळ्यात लक्षात राहिलेली फॅन मुवमेंट कुठली होती की यार हे लक्षात राहिलं, माझा हा फॅन माझ्या लक्षात राहिला, किंवा त्याने केलेली ऍक्टिव्हिटी लक्षात राहिली, असं काय? ऍक्टिव्हिटीपेक्षा ना मला आत्ता मी एक व्हिडिओ टाकला होता. लोकांचे मेसेजेस आले जे मला एक्सपेक्टेड नव्हते. मला नव्हतं माहित की इतक्या लोकांना ही भूमिका आवडते. जेव्हा ही भूमिका मिळाली आणि आपल्याला ही भूमिका करायची हे जेव्हा कळलं ना, तेव्हा सगळ्यात जास्त टेन्शन मला हेच होतं की लोक एक्सेप्ट करतील का? कारण ते जास्त महत्वाचं असतं. आपण मनापासून करू, पण ते लोकांनी एक्सेप्ट करणं खूप गरजेचं होतं. आणि इतक्या लोकांनी ते एक्सेप्ट केलं, त्याचा खूप छान प्रतिसाद दिला आणि इतकं इतकं प्रेम दिलं, हे बघून मला इतकं छान वाटलं. त्यामुळे एक कोणी अशी एक फॅन मोमेंट नाहीये. तरी पण असं काहीतरी एखादा असेल ना की अरे हे लक्षात राहिलं माझं. मी एकदा इव्हेंटसाठी म्हणून गेले होते आणि तिकडे एक अँकर होते ज्यांनी माझी ओळख करून दिली. आणि ते बोलताना म्हणाले की खरंच आता असं वाटतंय की इकडे समोर साक्षात जिजाऊ माँसाहेब उभे आहेत आणि आम्हाला त्यांचं दर्शन झालं. आणि ते मी ऐकल्यानंतर मला असं झालं की बापरे, म्हणजे हे आता क्रिएट होतंय, ही इमेज क्रिएट होते आणि ती माझ्यासाठी खूप जबाबदारीची जाणीव करून देणारी मोमेंट होती. या सगळ्या काळामध्ये शेवटचे 2 प्रश्न विचारतो, फार वेळ तुझा घेत नाही. या सगळ्या काळामध्ये कधी टीका झाली का? कधी मनाला काही खुपलं का? किंवा नकळत आपण एखादी गोष्ट करून जातो आणि मग ती असं लक्षात येतं की अरे लोकांना आवडत नाहीये किंवा हे आवडलं नाही, अशी टीका कधी झाली होती का? आणि त्याला तू कसं टॅकल केलंस? हो, सुरुवातीला जेव्हा काही प्रोमोज आले तेव्हा कमेंट, आता सोशल मीडियामुळे आपल्यापर्यंत लगेच पोहोचतं, ती चांगली गोष्ट आहे. कमेंटमध्ये काही 2-3 कमेंट्स अशा होत्या की नजरेत ती बात नाहीये. जिजाऊ साहेब ची भूमिका करताय तुम्ही, तर नजर तुमची तेवढी भेदक नाहीये. तर ती कमेंट मला वाचल्यानंतर थोडं वाईट वाटलं, कारण मी सगळ्यात जास्त कष्ट त्यावर घेतले होते की मला आपण खात्री आहे, नजरेतून इंटरेस्ट करतो, मला खात्री आहे की कमेंट वाचल्यावर तो आरशात जाऊन स्वतःकडे बघितलं असेल असं धारदार नजरेनं. नक्कीच ते करावंच लागलं. आणि
आणि मग मला टेन्शन आलं आणि मी डिस्कस केलं माझ्या डिरेक्टर बरोबर. आणि मी लास्ट टाइम पण म्हटलं होतं आय थिंक, की त्यांनी फक्त एकच ओळ म्हटली की जबाबदारीची जाणीव ठेव, बाकी टेन्शन नको घेऊ, तू कुठली भूमिका करतेस ह्याची जाणीव ठेव बघ फक्त. आणि ते मी फॉलो केलं. आणि हळूहळू नजरेतून कसं बोलायचं, त्यानंतर त्यांच्या 2 इमेजेस होत्या एकतर जिजाऊ साहेबांच्या, की त्या तितक्याच प्रेमळ होत्या आणि कणखरही होत्या. सो ते बॅलन्स करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू मग मी त्यात आत्मसात केल्या. वा. शेवटचा प्रश्न विचारतो की अमृता पवार खूप छान दिसणारी ऍक्ट्रेस आहे, तू छान दिसतेस आता सुद्धा. अं, तुला वेगवेगळ्या भूमिका पण साकारायच्या आहेत, जसं तू आता म्हणालीस. येत्या काळामध्ये काय करावं असं तुला वाटतंय ऍज कलाकार म्हणून? तुला काय करायचंय आता पुढच्या काळामध्ये? मला आता असं वाटतंय की भूमिका कुठलीही असो, आपण ती छान आपल्याला ती छान साकारता आली पाहिजे. पण मला आता जिजाऊ साहेबांची भूमिका साकारल्यानंतर काही ऍक्शन सिक्वेन्स त्यात होते. तलवारबाजी केली मी. सो मला थोडंसं ऍक्शन मध्ये काहीतरी करायला नक्की आवडेल. म्हणजे मी इमॅजिन करते की जिजाऊ साहेबांची भूमिका नसती, पण एक साधी मुलगी किंवा नॉर्मल मुलगी म्हणून मी माझी एखादी भूमिका असती, तर मला काय करायला आवडलं असतं? तर मला ऍक्शन सिक्वेन्स करायला आवडलं असतं. कारण मला कधीच वाटलं नव्हतं की मी ते करू शकेन. आणि कुठेतरी ते मी करू शकले या सिरियलच्या माध्यमाने. आणि मला आवडेल की पुढे सुद्धा तशा टाईपचं काहीतरी करायला मिळेल मला. म्हणजे अशी आशा धरायला हरकत नाही की मराठीमध्ये येत्या काळात मर्दानी किंवा नाम शबाना सारखे जर सिनेमे येणार असतील तर त्यात मला तुला नक्की कास्ट आवडेल. गुड आहे. तर मला खात्री आहे की हा आपला टॉक संबंधित लोकांपर्यंत नक्की जाईल आणि त्यातून काहीतरी भलं होईल तुझं, आणि ते झाल्यानंतर पहिल्यांदा तू मला सांगशील अशी आशा आहे. नक्की. आणि तुझे खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन, कारण तू खूप चांगली भूमिका केलीस. आणि तुझ्या बोलण्यातनं हे लक्षात येते की वरवर मुलगी नाही आहेस तू, त्याच्या मागे थॉट आहे त्याच्या मागे, आणि खूप खरेपण आहे तुझ्यामध्ये. तर हजर, आणि तू नक्की पुढे जाशील. आपण पुन्हा एकदा भेटू. तू एबीपी माझाच्या आमच्या डिजिटल टीमशी बोललीस त्या अर्थानं, आणि माझ्याशी बोललीस याबद्दल खूप खूप आभार तुझे. थँक्यू. आणि मी सुद्धा खूप खूप आभार मानते की आधी आपलं जे काही इंटरव्ह्यू झालं होतं खूप छान झालं होतं आणि मला पुन्हा संधी दिली तुम्ही तुमच्याशी बोलायला. मला मज्जा आली. आणि माझे जे काही थॉट्स होते, जे काही विचार होते ते लोकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचतात. तर त्यासाठी थँक्यू. मिळते ब्रेक के बाद. येस.